मैंने कोई पाप नहीं किए। ये सब क्या है? ये मौत को परे करने के सामान है, मेरी दवाइयां हैं। इतनी बहुत सी दवाइयां? बीमारियां भी तो कम नहीं है। ये क्या है? छोटी छोटी सुंदर शीशियां? ये देखो, ये है टेरामाइसिन। टेरामाइसिन वो? और ये एक्रोमाइसिन। एक्रोमाइसिन। और ये है लेडरमाइसिन। लेडरमाइसिन। और ये है गैरामाइसिन। गैरा? वो भाई माइसिन। हाँ, समझ गया। क्या समझ गया? माई का अर्थ जानते हो? मेरा। इनका मतलब? पाप। और माइसिन का अर्थ? मेरा पाप। अच्छा अच्छा अच्छा, तुम ये सारी चालाकी इसलिए कर रहे थे कि मैं अपनी जबान से मान जाऊं ये बीमारियां नहीं, मेरे पाप हैं, हैं? मित्र हो, यही है जिंदगी या जुन्या हिंदी सिनेमातील संजीव कुमार म्हणजेच एक उद्योगपती आणि विक्रम गोखले म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील हा एक अत्यंत सूचक आणि अर्थपूर्ण संवाद तुम्ही आत्ताच ऐकलात. मग तुम्हाला काय वाटतं? फक्त गोळ्या आणि काढे म्हणजे औषध असतं? नाही ना. मग औषध म्हणजे नक्की काय असतं? ऐका तर. खुली हवा हे औषध असतं. नियमित व्यायाम हे औषध असतं. कोवळ्या उन्हातला मॉर्निंग वॉक हे औषध असतं. कुटुंबासोबत जेवणं हे औषध असतं. मात्र कुटुंबासोबत असं जेवणं हे अपेक्षित नाही आहे. पहा तर. माहित आहे ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. इट टेक्स 60 मसल्स टू फ्राउन, ओनली 16 टू स्माइल. चार्ली चॅप्लिन सेज अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. आत्ता जसं हसलात तसं खळखळून हसणं हे औषध असतं. भरपूर पाणी पिणं हे औषध असतं. BMI बोन मास इंडेक्स 20 ते 25 ठेवणं हे औषध असतं. गोड प्रमाणात खाणं आणि आयुष्यातली गोडी वाढवणं हे औषध असतं. नैसर्गिक आणि गाढ झोप हे औषध असतं. सकाळी गायत्री मंत्र आणि संध्याकाळी शुभं करोती आणि रामरक्षा म्हणणं हे औषध असतं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मराठी आणि देवनागरी भाषा बोलणं हे औषध असतं. भाग्य बोलतो मराठी, लाभले आभास भाग्य बोलतो मराठी. आई वडिलांची सेवा करणं हे औषध असतं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मकता हे औषध असतं. सुविचार हे औषध असतं. अवास्तव अपेक्षा न ठेवणं हे औषध असतं. शब्द से खुशी, शब्द से गम, शब्द से खुशी, शब्द से गम, शब्द से पीडा और शब्द ही मरहम. म्हणजेच चांगलं बोलणं हे औषध असतं. योग आणि प्राणायाम हे औषध असतं. ध्यान हे औषध असतं. अर्थपूर्ण मौन हे औषध असतं. निखळ प्रेम हे औषध असतं. अवास्तव न रागावणं, न चिडणं हे औषध असतं. द बेस्ट ग्रॅज्युएशन इन लाईफ इज नॉट BCom बट इट्स बी काम. पेशन्स, सहनशीलता हेच औषध असतं. समाधान हे औषध असतं. चांगलं कर्म हे औषध असतं. ईश्वर स्मरण हे औषध असतं. प्रार्थना हे औषध असतं. कृतज्ञता हे औषध असतं. उन तमाम संघर्षों, कुर्बानियों और स्वतंत्रता संग्राम सेनानियों को याद करें जिनके बिना हमें ये आजादी नहीं मिलती. छोट्या छोट्या गोष्टी सोडून देणं हे औषध असतं. श्रद्धा हे औषध असतं. नेहमी आनंदात असणं हे औषध असतं. लक्षात ठेवा,
5 मिनिटांपेक्षा सिरियस नाही राहायचं, कारण तुम्ही संसारात आला आहात, ICU मध्ये नाही. लता रफी किशोर यांची गाणी ऐकणं हे औषध असतं. मेरा दिल तू ही मेरी, वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी पण लक्षात ठेवायचं, औषधात आनंद नाही आणि आनंदासारखं औषध नाही. हॅपीनेस इज अ क्रेझी मॅथमॅटिक्स, यू सी, इट मल्टिप्लाइज व्हेन यू डिव्हाइड इट. नम्रता आणि साधेपणा हे औषध असतं. बघा, डॉक्टर सुद्धा म्हणतात, आय ट्रीट, ही क्युअर्स. स्वभावाला औषध नाही म्हणतात, पण इगो औषधाला सुद्धा नसणं हेच मुळी औषध असतं. आणि बऱ्याच गोष्टींवर काळ हेच औषध असतं. आता ही हल्लीच्या युगातली औषधं, मोबाईल पासून जास्तीत जास्त लांब राहणं हे औषध असतं. चालताना मोबाईल न बघणं हे औषध असतं. चांगला व्हिडिओ स्किप न करता बघणं, लक्षात ठेवा, चांगला व्हिडिओ स्किप न करता बघणं हे औषध असतं. रात्री झोपताना मोबाईल स्विच ऑफ करणं हे औषध असतं. बघा, हल्ली औषधाच्या व्याख्या पण बदलल्या. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, इन फॅक्ट द बेस्ट. आत्तापर्यंत आपण इतकी औषधं बघितली, पण चांगले मित्र, अरे चांगले मित्र हे तर औषधांचं अख्खं दुकान असतं. मित्रांची साथ हे औषध असतं. पु ल देशपांडे म्हणतात, चांगले मित्र आणि औषधं दोन्हीही आपल्या आयुष्यातल्या वेदना दूर ठेवायचं काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही. आणि इतकं करून सुद्धा घ्यावं लागलंच औषध, तर औषधासाठी गुगल जे ॲनिमियाऐवजी ल्युकेमिया दाखवतं ते न बघणं हेच औषध असतं. म्हणजेच आपल्या डॉक्टरांवरचा विश्वास हेच औषध असतं. आता बघा, या सगळ्या औषधात एक समान गोष्ट आहे. या सगळ्या औषधांना नसतं मॅन्युफॅक्चरिंग, नसते एक्सपायरी. ही औषधं बाजारात नाही मिळत, कारण ती आपल्याजवळच असतात. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आणि यांचा स्टॉक संपत नाही, कारण तो आपल्याजवळच असतो. ह्या औषधासाठी नाही पैसे मोजावे लागत, कारण ती अमूल्य असतात. आणि मुख्य म्हणजे ह्याला नसतं प्रिस्क्रिप्शन. काय म्हणताय, तुमची ह्या प्रिस्क्रिप्शनची फी काय आहे? अहो, ही औषधे सांगायची मी फी नाही घेत. तुमचं आरोग्य आणि तुमचा आनंद हीच माझी फी आहे. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा